नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मोठा दिलासा दिलाय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये प्रति हेक्टर दुपटीनं वाढ करण्यात आली आहे। राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि शेत जमिनींचं मोठं नुकसान झालं होतं। जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानासाठी वाढीव दरानं मदत मिळणार आहे। तर नुकसान भरपाईमध्ये दुपटीनं वाढ करण्यात आली आहे। जिरायती पिकांसाठी आधी 6,800 रुपये प्रति हेक्टर भरपाई दिली जात होती, आता तीच भरपाई 13,600 रुपये प्रति हेक्टर दिली जाणार आहे। बागायती शेतीसाठी आधी 13,500 रुपये प्रति हेक्टर एवढी भरपाई मिळत होती आणि आता त्याची रक्कम 27,000 रुपये प्रति हेक्टर होणार आहे। बहुवार्षिक पिकांना आधी नुकसान भरपाई 18,000 रुपये प्रति हेक्टर मिळत होती, आता ती भरपाई 36,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे। राज्य सरकारची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा मिळाला। नुकसान भरपाई दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिलाय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीनं वाढ करण्यात आली आहे। महसूल आणि वन विभागानं हा निर्णय जाहीर केलाय। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी। कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन माहिती भरली त्यांच्या खात्यात आता लवकरच हे पैसे जमा होणार आहेत। तर कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती सरकारकडे असून शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागणार नाहीत। हा एक खूप मोठा दिलासा खरं तर शेतकऱ्यांना म्हणावा लागेल। तर आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे।